धुळे शहरातील मराठा महासंघ कार्यालय या ठिकाणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळेस सदर या कार्यक्रमाप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे हे या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थानी होते। तर या कार्यक्रमास अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सदर या कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहराध्यक्षपदी विक्रमसिंह काळे, तालुका अध्यक्षपदी रमेश मराठे, जिल्हा संघटकपदी बाजीराव खैरनार, धुळे जिल्हा खजिनदारपदी सतीश गिरमकर, जिल्हा सचिवपदी अमोल साळुंके, जिल्हा सल्लागार साहेबराव पाटील, शहर सचिवपदी पवन शिंदे, शहर संघटकपदी आशिष देशमुख, उमेश पवार, राजेंद्र मराठे, संजय आबा नेतकर, विनोद भाऊ पाटील, धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेश भाऊ सूर्यवंशी, शहर उपाध्यक्ष अक्षय पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली व सदर या कार्यक्रमाप्रसंगी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे सत्कार करून स्वागत करण्यात आले। त्यांना नियुक्तीपत्र देऊन यावेळेस पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अनेक विविध उपक्रम राबवण्यात येत असून सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक समाजहित उपक्रम राबवण्यात येत असतात। दिव्यांग बांधवांना मदतीचा हात देत आर्थिक सहकार्य करणे, महिलांना महिला मेळावा घेऊन महिलांच्या विविध प्रश्न अडीअडचणी सोडवणे, युवकांसाठी रोजगार उपलब्ध व्हावे यासाठी रोजगार शिबिर उपलब्ध करणे, लॉकडाऊन काळात गोरगरीब जनतेला अन्नधान्य वाटप, महिला सुरक्षित असल्याने महिलांच्या विषयी विविध आंदोलने उभारणे, अनेक अशा विविध सामाजिक उपक्रम या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे हे राबवित असतात व त्यासाठी सदर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली। अनेक धुळे शहराच्या विकासासाठी विविध प्रश्नांसंदर्भात आवाज उठवण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सदर ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून यातील पदाधिकारी या धुळे शहराच्या विकासासाठी अडीअडचणींसंदर्भात विविध आंदोलने उभारतील। येत्या काळात समस्या सोडवण्यासाठी सदर कार्यकारिणी जोमाने कामास लागेल असा विश्वास यावेळेस जिल्हाध्यक्ष जगनबापू ताकटे यांनी व्यक्त केला। मराठा महासंघाच्या वतीने आज कार्यकारिणी जाहीर झाली। मराठा सेवा संघ कार्यालय देवपूर धुळे येथे आज आम्ही बैठक घेतली। बैठकीच्या अध्यक्षस्थानी मी स्वतः जगनबापू ताकटे जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते सर्वांना आज नियुक्तीपत्र देण्यात आलं। शहर अध्यक्ष म्हणून विक्रमसिंग राजेंद्र काळे यांची निवड एकमताने करण्यात आली। तालुका अध्यक्ष म्हणून रमेश भाऊ मराठे यांची नियुक्ती करण्यात आली। धुळे जिल्हा संघटक प्रमुख म्हणून सनी बाजीराव खैरनार यांची नियुक्ती करण्यात आली। शहर सचिव म्हणून सनी पवन शिंदे, शहर संघटक म्हणून आशिष देशमुख, जिल्हा सचिव म्हणून अमोल साळुंके आणि सभासद म्हणून सनी राजेंद्र मराठे, उमेश पवार, धुळे जिल्हा खजिनदार म्हणून सनी सतीश गिरमकर आणि धुळे जिल्हा सल्लागार म्हणून साहेबराव पाटील यांची निवड करण्यात आली आहे। सभासद म्हणून सनी भाऊसाहेब विनोद भाऊ पाटील यांचीही निवड करण्यात आली आहे। आज खेळीमेळीच्या वातावरणामध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने सर्वांना आज नियुक्तीपत्र देऊन सनी सर्वांना फुलहार देऊन सनी त्यांचा गुणगौरव करण्यात आला आहे व त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रम राबवून सनी या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहे। सर्वांनी गावागावात आपल्या भागाभागामध्ये शाखा ओपन करून सनी या पदाला ते न्याय देतील अशी मी त्यांना विनंती करतो। आणि अखिल भारतीय मराठा महासंघ अनेक विविध कार्यक्रम यापुढे राबवेल अशी मी ग्वाही देतो। जय भवानी, जय शिवराय, जय जिजाऊ।